Hello friends, I am Sandhya. Welcome to all. Friends, we have completed the explanation of the poem Walk a Little Slower. Now we focus on the comprehension of the poem. When we want to learn the poem, what are important? In this video we focus on. Let's see. Everyone like to read the poem and enjoy the words. But how the poet arranged them in the line and what is the different meaning of the words. So we focus on the important points while learning poem. First point is meaning of the line, meaning between the line, and third is poetic devices. Meaning of the lines म्हणजे दिलेल्या वाक्याचा किंवा दिलेल्या ओळींचा अर्थ. meaning between the lines. कधी कधी शब्दांमध्ये काही वेगळा अर्थ दडलेला असतो. जसं आपण या कवितेमध्ये पाहिलंय. लहान मुलगा वडिलांना फक्त रिक्वेस्ट करतोय, पण त्या रिक्वेस्ट मधनं त्याला बरंच काही सांगायचं असतं. आयुष्यामधले मार्ग ठरवायचे असतात आणि हेही कवितेचा अभ्यास करताना जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि तिसरा महत्वाचा पॉइंट आहे आणि तो आहे पोएटिक डिव्हाइसेस. म्हणजे कविता समजण्यासाठी म्हणून आपल्याला पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे कोणकोणते शब्द कोणत्या पद्धतीने वापरलेत, त्याला विशेष काही नावं आहेत का, याचा अभ्यास करणे सुद्धा गरजेचं आहे. तेच आपण यामध्ये आता बघणार आहोत. Now, in the last video, we have seen the meaning of the lines. Now today we focus on the poetic devices. What is the meaning of the poetic devices? Poetic devices that have a sonic quality achieve specific effects when heard. Words with a sound like quality can strike readers as smoothing or the dissonant while evoking certain thoughts and feelings associated with it. म्हणजेच कवितेमध्ये असणारे भावभावना, प्रतिमा, प्रतीके, लय, ताल, शब्दांचा सुरेख वापर, सूचक असा आशय इत्यादीचा समावेश असतो. आणि मग शब्दांना भावनात्मक, काव्यात्मक, आशयात्मक सखोल अर्थ देण्याचं काम पोएटिक डिव्हाइसेस करतात. या पोएटिक डिव्हाइसेस मध्ये काय काय येतं हे आपण बघणार आहोत. टाइप्स ऑफ द पोएटिक डिव्हाइसेस. पोएटिक डिव्हाइसेसचे काही प्रकार असतील ते आपल्याला जाणून घ्यायचे. We study the poem through the following poetic devices. First, rhyming words. Second, rhyme scheme. And third, figures of speech. हे शब्द वाचल्यानंतर लक्षात आलं असेल की आपण कवितेचा अभ्यास करताना हे शब्दही बघत असतो. परिचयाचे सगळे शब्द आपल्या रायमिंग वर्ड्स, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच. प्रश्नपत्रिकेमध्ये यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि म्हणूनच या गोष्टी जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. फर्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज द रायमिंग वर्ड्स. बट व्हॉट इज राईम? This is the one device most commonly associated with poetry by the general public.
एक अशा पद्धतीचं वापरलेलं डिव्हाइस की जे कवितेशी संबंधित असतं. Words that have different beginning sound but whose ending sound alike, including the final vowel sounds and everything following it, are said to rhyme. शब्दाची सुरुवात वेगळी झालेली असते, पण एंडिंगला आलेले जे काही साऊंड्स आहेत ते सारखे असतात आणि या साऊंड वरूनच एक रिदम कवितेमध्ये निर्माण होतो. एक्झाम्पल फॉर टाइम्स, लाईन, माइन, बॅट, रॅट यासारखी उदाहरण आपल्याला सांगता येतील. डबल राइम्स include the final 2 syllables. 2 शेवटचे जर साऊंड सारखे असतील तर त्याला या ठिकाणी डबल असंही म्हटलं जातं. रिवायवल, अरायवल, सर्वायवल. काही वेळेला शेवटचे 3 अक्षर सुद्धा या ठिकाणी साऊंड मध्ये सारखे असतात. ट्रिपल राइम्स include the final 3 syllables. Example for greenery, machinery, scenery. म्हणजे रायमिंग वर्ड्स निवडत असताना किंवा शोधत असताना what is important? The sound of the word. Again, one point is important here. Rhyme utilize repeating pattern to bring out rhythm or musicality in poems. तो पॅटर्न रिपीट केल्यामुळे त्याच्यामध्ये एक विशिष्ट रिदम, एक संगीत, एक गेयता निर्माण होते. इट इज अ रिपीटेशन ऑफ सिमिलर साउंड्स occurring in lines in a poem which gives the poem a symmetric quality. एक गेयता त्याला निर्माण करण्याचं काम रायमिंग वर्ड्स करत असतात. हा महत्त्वाचा पहिला मुद्दा आपण इथे पाहिलाय. Second important point is rhyme scheme. What is a rhyme scheme in poetry? A rhyme scheme is the pattern of sounds that repeat at the end of a line or stanza. Rhyme scheme म्हणजे एक साऊंडचा पॅटर्न जो प्रत्येक ओळीमध्ये किंवा कडव्यामध्ये रिपीट झालेला असेल. राइम स्कीम can change line by line, stanza by stanza, or can continue throughout a poem. ही स्कीम कधी कधी प्रत्येक लाईनला बदलते, कधी कधी कडव्यांमध्ये बदलते आणि कधी कधी पूर्ण पोएम मध्ये एकच राइम स्कीम ही यूज केली, एकच पॅटर्न वापरला जाईल. एक्झाम्पल फॉर ए बी ए बी, ए ए बी बी किंवा ए बी बी ए यासारखा पॅटर्न हा वापरला जातो. पोएम विथ राइम स्कीम आर जनरली रिटन इन अ फॉर्मल वर्स. एका विशिष्ट वर्स मध्ये ही पोएम लिहिली गेलेली असते. विच हॅज अ स्ट्रिक्ट मॅटर. 4 ओळींचंच कडवं असेल, स्टांजा असेल, तो पॅटर्न फिक्स असतो आणि त्या पॅटर्न नुसार ते लिहिलं जातं. अ रिपीटिंग पॅटर्न ऑफ स्ट्रेस अँड अनस्ट्रेस सिलॅबल्स. निश्चितपणे त्या पॅटर्न मध्ये ती कविता लिहून त्यामधला साऊंड रिपीट केला जात असेल त्यावेळेला राइम स्कीम आपल्याला शोधता येते किंवा त्या ठिकाणी बघता येते. Here again repetition. Rhyme scheme patterns are formatted in different way. वेगवेगळ्या पद्धतीने हा पॅटर्न लिहिला जातो. The pattern are encoded by letters of the alphabets. त्या पॅटर्नला इनकोडेड केलं जातं, नाव दिलं जातं, अल्फाबेट्स वापरले जातात. लाईन्स डिझायनेटेड विथ द सेम लेटर राईम विथ इच अदर. साऊंड सेम असेल
तर एकच लेटर त्या ठिकाणी वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द राईम स्कीम ABAB means the first and the third line of a stanza or the eighth rhyme with each other and the second line rhymes with the fourth line or the B rhyme together. Here is the third point. Figure of speech is a word or phrase that possesses a separate meaning from its literal definition. त्याचा शाब्दिक अर्थ कोणता आहे यापेक्षा एक स्वतंत्र अर्थ या शब्दाला किंवा त्या फ्रेजला असतो. म्हणजेच इट कॅन बी अ मेटाफोर ऑर सिमिली. म्हणजे भाषेचं सौंदर्य प्रगट करण्यासाठी वापरली गेलेली एक अलंकारिक भाषा इथे वापरली जाते. त्याचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. जसे मराठीमध्ये आपण भाषेचे अलंकार शिकतो, तसेच इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा काही भाषेचे अलंकार आपल्याला बघायला मिळतात. त्याचा अभ्यास आपण फिगर्स ऑफ स्पीच मध्ये करतो. प्रत्येक पोएम मध्ये आलेले फिगर्स ऑफ स्पीच त्या त्या कवितेमध्ये घेतले जातात. आज आपण या कवितेमध्ये आलेले फिगर्स ऑफ स्पीच बघणार आहोत. त्याच्यावर फोकस आपण टाकणार आहोत. बघूयात. फर्स्ट इज मेटाफोर. Metaphor is a figure of speech that describes an object or action in a way that isn't literally true, but helps explain an idea or make a comparison. या अलंकारामध्ये वस्तूचं किंवा कृतीचं वर्णन करताना ते योग्य आहे किंवा बरोबर आहे हे म्हणता येणार नाही, पण कंपॅरिझनसाठी किंवा तुलनात्मक वर्णन करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. A metaphor states that one thing is another thing. It equates those two things not because they actually are the same, but for the sake of comparison or the symbolism. इथे एक वस्तू दुसऱ्यासारखी आहे असं वर्णन न करता तीच वस्तू आहे असं सांगितलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींना समान धर्म सांगितलेला नसतो, तर तो एकसारखाच आहे असं वर्णन या ठिकाणी केलं जातं. मराठीमध्ये पण याला रूपक अलंकार असं म्हणतात. उदाहरण बघूयात. Here is the example of metaphor. Life is a curly slide full of twists and turns. गार्डन मध्ये लावलेली जी स्लाइड असते त्याला जसे वेगवेगळे टर्न्स असतात, ट्विस्ट असतात, सेम आयुष्याला सुद्धा असेच असतात. म्हणजे आयुष्य म्हणजे एक स्लाइड आहे. म्हणजे या ठिकाणी स्लाइड आणि आयुष्य हे दोन्ही सारखेच आहेत असं सांगणारे हे वाक्य आहे, म्हणून याला मेटाफोर असं म्हटलं जातं. सेकंड फिगर ऑफ स्पीच हियर, alliteration. It is a poetic device, figure of speech in which a repetition of a letter or a sound occurs at the beginning of the word. अनेक शब्दांची सुरुवात जर एकसारख्याच अक्षराने किंवा उच्चाराने झाली तर त्याला अलिटरेशन म्हणतात. इथे पोएम मधलं उदाहरण आपण घेतलंय. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. Yes sound is repeated here. In the first is the so and second is slower. So that type of the examples which has the repeated the sound more than the 2-3 times
इज कॉल्ड द अलिटरेशन. मराठीमध्ये याला अनुप्रास असं म्हटलं जातं. शब्दांची पुनरावृत्ती होऊन तयार झालेला अलंकार. याची बरीचशी उदाहरणं तुम्हाला मराठीमध्ये माहिती आहेत. त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये शब्दांचं नव्हे, आवाजाचं जर रिपिटेशन झालं त्याला अनुप्रास असं म्हटलं जातं. Here is again example. Samantha soared down the street on her sleek skateboard. Yes sound is repeated in the example. Now here is the metaphor and the alliteration. This figure of speech in our poem, walk a little slower. Now what is important poetic devices? We have a question in the question paper. For the rhyming word, write down the rhyming word from the poem. What rhyme scheme is used in the poem? And last is figures of speech. When we write down the appreciation of the poem, it is important point. Write down in your appreciation. So we have completed the 3 important points, poetic devices. Next point is appreciation of the poem. The important point is appreciation of the poem. Appreciation of poem is to enjoy poetry in order to rhyme imaginary feeling, events, scheme of words, flow of language and figure of speech. म्हणजे एखाद्या कवितेचं ॲप्रिसिएशन लिहायचं म्हणजे काय लिहायचंय, तर आपण मराठीमध्ये याला रसग्रहण असं म्हणतोय. मग या कवितेमध्ये मांडलेले विचार, भावना, प्रसंग, शब्दामध्ये असणारी भाषा शैली, त्याचे अलंकार, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या गुणांचा आस्वाद घेणे म्हणजेच या ठिकाणी ॲप्रिसिएशन. आता यामध्ये असणाऱ्या गोष्टींचा आपल्यावर किती प्रभाव पडतो, त्यातले गुण दोष तुम्हाला किती आवडतात इत्यादीचा विचार करून समजून घेऊन आपण त्याला आपल्या पद्धतीने कसं व्यक्त करता येईल याला ॲप्रिसिएशन ऑफ पोएम म्हणतात. We can write appreciation of any poem using following point. Title of the poem. Poet or poetess, write the name of the poet. Theme and central idea. सेंट्रल आयडिया कोणती आहे कवितेची, मध्यवर्ती कल्पना कोणती आहे दिलेली, महत्वाचा मुद्दा कोणता आहे ते लिहायचे. राईम स्कीम, आपण याबद्दल आत्ताच पाहिलंय. राईम स्कीम. फिगर ऑफ स्पीच, त्या पोएम मध्ये कोणते फिगर ऑफ स्पीच आली त्याची नावं लिहायची. टाईप ऑफ द पोएम, कोणत्या प्रकारची ती कविता आहे ते लिहायचे. फेवरेट लाईन और लाईन्स, कोणती आवडीची ओळ तुम्हाला त्याच्यामध्ये वाटते ती लिहायची. आणि शेवटचा मुद्दा, व्हाय आय लाईक डोंट लाईक द पोएम, ती पोएम मला आवडली की नाही आवडली याची कारणं लिहायची आहेत. नाउ ॲज द SSC बोर्ड पॅटर्न पेपर, राईट डाऊन ओनली 5 पॉइंट्स गिवन इन द क्वेश्चन पेपर. परीक्षेमध्ये याच्यामधले फक्त आपल्याला 5च पॉइंट लिहायचे असतात. तुमच्या पॅटर्न वर्कशीट मध्ये 5 मार्कासाठी ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हे येतच. कवितेवरचे 2 प्रश्न आपल्याला पूर्ण करायचे असतात. त्याच्यामधला दुसरा प्रश्न हा ॲप्रिसिएशनचा असतो. आता आपण पाहिलेली पोएटिक डिव्हाइसेस
आणि ॲप्रिसिएशन या दोन्ही याचा मी एवढ्यासाठी बसतो की याच्यामध्ये आपण राईम स्कीम पाहिलंय, फिगर्स ऑफ स्पीच पाहिलंय, याचा अभ्यास करून आपल्याला ॲप्रिसिएशन हे चांगल्या पद्धतीने लिहिता येईल. Now focus on the appreciation of the poem. Walk a little slower. Walk a little slower. First title, Walk a little slower. Poet. The poet is unknown. Theme or central idea, the importance of father as a role model is the central idea of the poem. Rhyme scheme, the rhyme scheme of the stanzas is ABCD. Figure of speech, alliteration, metaphor. Special features, this poem is dramatic monologue. Dramatic monologue is a kind of poem in which the thoughts of the character speaking are expressed. The small child is talking with his father. तो मुलगा आपल्याशी बोलतोय, आपल्याला जणू काही सांगतोय, तो आणि वडील गप्पा मारतायत याबद्दल तो बोलतोय असं वर्णन त्यामध्ये आलंय. त्याला या ठिकाणी मोनोलॉग असं म्हटलं जातं. फेवरेट लाईन, राईट डाऊन द एनी लाईन which you like. I write down here my favorite line from the poem is, I am following in your footsteps and I don't want to fall. And last point is why I like the poem. I like this poem for its simplicity. There is not a single difficult word in the poem. Because of that, I like the poem. Now, what is your answer? You will write down in your appreciation of the poem. Now we have completed all the points related to the poem. So friends, we have completed appreciation of the poem and poetic devices. Now homework is write the pairs of rhyming words from the poem, and second question is write opposite words from the poem, slow, follow, little. In these two videos we have seen explanation of the poem, appreciation of the poem and poetic devices. Now you will complete workshop in your notebook. Okay, thank you.